हृदय दिलेलं आहे ना, हे रस्त्यावर उभा राहून कोणालाही वाटण्याकरता दिलेलं नाही. आवाज ज्याला प्रेमाची गरज नाही त्याला सुद्धा आपण हृदय द्यायला तयार होतो. आणि उद्या जर या हृदयाला जखमा झाल्या तर दारू पिऊन गटरीत लोळतो. सर्वात मोठी मानवी जन्मातली चुकी अपेक्षा नसताना हृदय देत आहे. अहो त्याची मागणी केली नसताना हृदय देत आहे. न पेक्षा अशी योग्यता कमवा ज्या वेळेस तुम्ही रस्त्याने जाल हजारो लोक तुम्हाला पाहायला जमतील. हजारो लोकांनी तुमची अपेक्षा केली पाहिजेत. ही योग्यता आपल्याला मानवी जन्मामध्ये कमवता येते. अशा उच्च अधिकाराचं जीवन आपल्याला जगता येतं. पण दुर्भाग्य आपलं असं असतं की फक्त साधू संतांचं आपल्याला असं शिक्षण मिळत नाही, सानिध्य मिळत नाही. ज्या माणसाची आपण अपेक्षा करतो, ज्या व्यक्तीची आपण अपेक्षा करतो, त्या व्यक्तीने जर आपला अस्वीकार केला तर हा मानवी जन्माचा अपमान आहे. माणूस जर आपला स्वीकार करू शकत नाही तर भगवंताने केव्हा आपला स्वीकार करावा. कारण संत सांगतात नर करणी करे तो नरका नारायण होय. हा तर माणूस घडू शकला नाही जीवनामध्ये, माणूस होऊ शकला नाही जीवनामध्ये, याच्यापेक्षा दुसरं काय पतन असू शकतं. बघा ज्ञान किती आहे आपल्याकडे याला महत्व नाही, आपला अधिकार किती मोलाचा आहे फार महत्वाचा आहे. आपण प्रेम देतो समाजाला, माणसांवर प्रेम करतो, पण त्यांना आपल्या प्रेमाची किती किंमत असते याचा अंदाज आपण जीवनामध्ये कधी घेत नाही. त्यामुळे सर्वात घातक जर विषय कोणता असेल तर तो प्रेम आहे. जगद्गुरु तुकोबर आपलं प्रेम भगवंताला अर्पण करतात. कारण भगवंताने आपल्याला जन्माला घातलेला आहे. 1000 पट प्रेम भगवंताकडून आपल्याला मिळतं. आपल्यामध्ये गुण असो अवगुण असो भगवंत कधीही विचार करत नाही. पण ज्या माणसावर आपण प्रेम करतो ना त्या माणसाला आपल्या प्रेमाची किंमत नसते. आता नीट ऐका, तुम्ही आम्ही फार सामान्य आहोत. अहो आपल्याकडे श्रीमंती सुद्धा एवढी नाही की लोकांनी आपलं कौतुक करावं. जीवनामधली आपली कोणतीही स्थिती एवढी चांगली नाही की 10 लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं. नीट ऐका, 2000 वर्षापूर्वी राजा भरतहरी अत्यंत सुंदर आणि सुव्यवस्थित कथा आहे. 4वी 5वीच्या पुस्तकामध्ये धडे शिकवले जातात की पूर्वी सूर्य एक होता, त्याच्यामध्ये स्फोट झाला, त्याचाच एक तुकडा म्हणजे चंद्र आणि दुसरा तुकडा म्हणजे पृथ्वी. हा आताच्या सायंटिस्ट लोकांनी 150 वर्षापूर्वी लावलेला हा शोध नाही. ज्याचं मी जीवन चरित्र सांगतोय त्यांनी 2000 वर्षापूर्वी हा शोध लावला होता. आणि शोध लावण्यापूर्वी तुमच्या माझ्यासारखा सामान्य होता. उज्जैनचा राजा होता, अतिशय बुद्धिमान महान तत्वज्ञानी माणूस. पण नीट ऐका, त्याचं त्याच्या पत्नीवर एवढं नितांत प्रेम होतं, एखादा साधू संन्यासी दिसला की त्याच्या कपाळावर आट्या पडायच्या. त्याला असं वाटायचं या संसारामध्ये एवढं सुख असताना ही लोक अशी संन्यासी का झाली असतील. म्हणून एखादा साधू संन्यासी दिसला की तो त्याची टिंगल करायचा. बघा एके दिवशी रस्त्याने एक दीर्घगंभीर पुरुष जात होते जे साधू होते. राजा त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांची टिंगल करतो. साधू ओळखतात हा एवढा हुशार विचारप्रधान बुद्धिप्रधान माणूस या संसारामध्ये कसा अडकून पडला, याला आणखी संसार कळालेला नाही दिसतोय. म्हणून साधू काय करतात, त्याच्या हातामध्ये त्यांना मधुकरीमध्ये एक आंबा मिळालेला असतो तो राजाच्या हातामध्ये देतात आणि त्याला सांगतात हा आंबा तू खा, अमर होशील. राजाला वाटतं साधूने दिलाय तर घ्यायला काय हरकत आहे. बघा माणसं पण जीवनामध्ये एवढी विचित्र असतात ना. एखाद्या साधूने जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करावी आणि कमवलेलं जे पुण्य आहे ते भगवंताच्या प्राप्तीसाठी वापरण्याच्या ऐवजी साधू तुमच्या घाण संसाराला वापरला अशी अपेक्षा का करतात. आणि जर एखादा साधू असा करत असेल, तुमच्या मूर्खपणाला ज्ञान म्हणत असेल, तुमच्या पापांना गोंधळत असेल तर त्याचाही तुमच्याकडून कुठेतरी स्वार्थ दडलेला असतो. कुठेतरी पैसा पाहिजे असतो, दक्षिणा पाहिजे असते. तुमचा उद्धार झाला किंवा नाही झाला त्याला काही घेणं देणं नाही, पण त्याचा फोटो तुमच्या घरामध्ये लागावा म्हणून तो चांगल्या चांगल्या लोकांना चांगलं न म्हणता वाईट लोकांना चांगलं म्हणत असतो. पण हा जो खरा साधू होता तो त्याला सांगतो हा आंबा तू खा, अमर होशील. बघा राजा आंबा घेतो, पण आंबा घेतल्यानंतर विचार करतो हा आंबा जर मी खाल्ला मी अमर झालो आणि उद्या माझी पत्नी जर या जगात राहिली नाही तर एवढी प्रेम करणारी पत्नी मला परत भेटेल का. ही झाली महाराज प्रेमाची उच्च पातळी. आज फक्त लोक पैशावर प्रेम करतात, गाडी बंगल्यावर प्रेम करतात, धनावर प्रेम करतात. पण राजाचं त्याच्या पत्नीवर एवढं नितांत प्रेम होतं की त्याला वाटतं हा आंबा जर मी खाल्ला तर उद्या माझी एवढी काळजी करणारी अशी पत्नी मला परत भेटेल का. म्हणून स्वतः आंबा न खाता त्याच्या पत्नीला तो आंबा देतो. पण बघा दुर्भाग्य असं असतं महाराज, गेल्या 25 ते 30 वर्षात त्या राणीचं त्या राजावर कधीच प्रेम नसतं. तिचं प्रेम असतं घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसावर.
ज्यावेळेस राणीकडे हा आंबा येतो, राणी विचार करते, हा आंबा जर मी खाल्ला, मी अमर झाले आणि उद्या घोड्याचा खरारा करणारा माणूसच राहिला नाही तर मी अमर होऊन काय करू. म्हणून तो आंबा घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाला देते. आता बघा, घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाची मानसिक उंची किती असेल. एवढी मोठी राणी आपल्यावर प्रेम करते, एखादा माणूस एकनिष्ठ राहिला असता. पण संसारिक माणसाचे दुर्भाग्य की माणसांवर एकनिष्ठ प्रेम करत नाहीत. त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाचं त्या राणीवर कधीच प्रेम नसतं. तो दबाव खातीर प्रेम करत असतो, स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी प्रेम करत असतो. त्याचं प्रेम असतं भांडे घासणाऱ्या बाईवर. आता बघा, ज्यावेळेस घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाकडे हा आंबा येतो, तो काय विचार करतो, हा आंबा जर मी खाल्ला, मी अमर झालो, उद्या भांडे घासणारे बाई जर राहिले नाही तर मी अमर होऊन काय. म्हणून तो आंबा भांडे घासणाऱ्या बाईला देतो. भांडे घासणारी बाई बिचारे पवित्र अंतकरणाची असते. तिला असं वाटतं, हा आंबा जर मी खाल्ला, मी अमर झाले, तर उद्या चंद्र सूर्य ताऱ्यापाशी असेपर्यंत मावशी तिला काय दुसरं काम भेटणार आहे का, भांडेच घासावं लागणार आहेत. न पेक्षा हा आंबा जर मी माझ्या राजाला नेऊन दिला तर राजा तरी आयुष्यभर राज्य उपभोगल. परत तो आंबा राजाकडे येतो. राजा म्हणतो, हा आंबा तर मी राणीला दिला होता ना, भांडे घासणाऱ्या बाईपर्यंत कसा पोहोचला. म्हणजे आंब्याची एवढी मोठी वाटचाल कशी झाली. म्हणून तो राणीला बोलून घेतो. राणी म्हणते, सत्य जर तुमच्यापर्यंत पोहोचलाच आहे तर खरं सांगते, गेल्या 25 ते 30 वर्षात मी कधीच तुमच्यावर एकनिष्ठ प्रेम केलं नाही. माझ्या घरी राज्य होतं, संपत्ती होते, पण एवढ्याच गोष्टी मला पाहिजे होत्या का. तुम्ही तुमच्या संपत्तीमध्ये, इस्टेटीमध्ये एवढे व्यस्त होता की तुम्हाला माझ्याकडे पाहायला सुद्धा कधी वेळ मिळाला नाही. मायबापांना काय वाटलं असेल त्या राजाच्या अंतःकरणाला. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, जी मोठी माणसं असतात ना, ती स्वतःच्या अपयशाचं खापर कधीच दुसऱ्याच्या डोक्यावर फोडत नाहीत. राजा हुशार होता, विचार प्रधान होता, बुद्धी प्रधान होता. एवढा मोठा राजा स्वतःच्या सख्या भावाला विक्रमादित्यला गादीवर बसवतो. आणि आज पण तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जा, UP मध्ये जा, राजा भरतराजाच्या गुफा आहेत तिथं. त्यांनी तप केलेलं, त्यांनी त्या राज्याचा त्याग केला. आणि एवढ्या मोठ्या विद्वान राजानं स्वतःची आत्मकथा रडून लिहिली. बघा, लाजत नाही तो एवढा विद्वान राजा. तो स्वतःच्या आत्मकथेमध्ये काय लिहितो, धिक्कार असो त्या राणीचा, जिच्यावर गेले 25 ते 30 वर्ष मी एकनिष्ठ प्रेम केलं, तिला माझं प्रेम कळालं नाही. धिक्कार असो त्या घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसाचा, एवढी मोठी राणी त्याच्यावर प्रेम करत होती, तिचं प्रेम त्याला कळालं नाही. आणि धिक्कार असो माझ्या त्या ज्ञानाचा, माझ्या जवळचीच माणसं किती बदमाश होती हे सुद्धा मला ओळखता आलं नाही. काय त्या ज्ञानावर अभिमान करावा.